साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती, शास्त्रीनगर, नई जिंदगी अशा 30 अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत। याशिवाय रात्री 10 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत। महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून शिंदे व सर्वदे कुटुंबातील वाद विकोपाला गेला, त्यात बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाला। याशिवाय शुक्रवारी भवानीपेठ परिसरात देखील गोंधळ झाला होता। निवडणूक उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज दिसून आले। पक्षाने त्यांना डावलल्याने अपक्ष उभारावे लागले, त्यामुळे प्रचारादरम्यान 2 गटात वाद होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शनिवारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यात त्यांनी रात्रग्रस्त गस्त प्रभावीपणे करावी, रात्री 10 नंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करावी अशा सूचना दिल्या। त्यानुसार शहरातील विजापूर नाका, MIDC, सदर बजार, जेल रोड, जोडभावी पेठ, सलगर बस्ती, फौजा चावडी या 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमलबजावणी सुरू झाली आहे। रात्री 10 ते 11:30 12 वाजेपर्यंत शहरातील प्रत्येक नगरात गस्त घातली जाईल। गोपनीय माहितीच्या आधारावर लगेचच प्रभागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले जाणार आहे। अतिसंवेदनशील भागात फिक्स पॉईंट 30 ठिकाणी अतिसंवेदनशील, त्या ठिकाणी 16 जानेवारीपर्यंत पोलीस बंदोबस्त राहणार आहे।